प्रवीण सर, एक महत्वाची बाब जी आहे, जी साधारणतः विदर्भ जो आहे, तो बऱ्यापैकी दुर्लक्षित होता, असा सातत्यानं आरोप जो आहे, तो राजकीय नेत्यांवर केला जात होता. पण गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून असं आपल्याला म्हणता येऊ शकेल, विदर्भातलं खास करून अमरावती जे आहे, हे सतत न्यूज मध्ये चर्चेला वेगवेगळ्या कारणांसाठी न्यूज मध्ये चर्चेला गेलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की जो प्रदेश आतापर्यंत जो प्रदेश आतापर्यंत दुर्लक्षित होता त्यांना मुद्दामून टार्गेट केलं जाते? मनोज भोयर जे आहेत, मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक, तेही जॉईन झालेले आहेत आपल्या बरोबर. मनोज सर, मी तेच विचारत होते आता की अमरावती किंवा विदर्भ जो आहे दुर्लक्षित असा समजला जात होता आणि नेत्यांवर खास करून आरोप केले जात होते की नेत्यांनी कधीही विदर्भाकडे लक्ष दिलं नसेल, मग कुठलीही राजकीय पक्ष असतील. पण गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये सातत्यानं महाराष्ट्राचा विदर्भ जो आहे तो चर्चेला जातोय, तर राजकीय दृष्ट्या अधिक हालचाली तिथे होताना आपल्याला दिसतात. तर याचं नक्की काय कारण असेल? मनोज सर, आणि मनोज सरानंतर मी प्रवीण सर तुमच्याकडे येते. विदर्भ हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा पूर्वीही होता, आताही आहे. पण त्यावेळी 2004 पासूनच जर निवडणुका आपण लक्षात घेतल्या प्रियदर्शनी, तर आपल्याला हे लक्षात येईल की 2004 साली विदर्भातल्या सर्व निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा, या शेतकऱ्यांच्या मुद्द्याभोवती फिरत होत्या. इतका तो महत्वाचा मुद्दा होता. तो आजही महत्वाचा मुद्दा आहे. त्यावेळी सुद्धा 2004 साली नितीन गडकरी हे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या विषयाला घेऊन तो निवडणुकीतला अत्यंत महत्वाचा मुद्दा व्हायचा. आता राहिला भाग महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी या मुद्द्यावरती का लक्ष दिलं नाही, किंवा विदर्भातला जो अनुशेष होता तो भरून का काढला नाही, असे सगळे प्रश्न त्यावेळी विचारले जायचे. पण त्यावेळी सुद्धा विदर्भातील कोण नेते होते अत्यंत महत्वाचे मी तुम्हाला सांगतो, ज्यातल्या मुंबईमध्ये बैठका व्हायच्या. एक तर नितीन गडकरी, दुसरे त्यांच्या खालोखाल त्यावेळी देवेंद्र फडणवीस, बच्चू कडू हे सुद्धा त्यावेळी आमदार होते. ते सुद्धा सातत्यानं विदर्भाच्या अनुशेषा संदर्भामध्ये एक बैठक व्हायची. त्यात बीटी देशमुख सुद्धा असायचे, विधान परिषदेचे अमरावतीचे आमदार. आणि हे सर्व लोक पोट तिडकीनं विदर्भाच्या मुद्द्यावर सातत्यानं बोलायचे आणि त्यावेळी शेतकऱ्यांचा मुद्दा सुद्धा असायचा. मधल्या काळामध्ये राजकीय समीकरणं सगळी बदलली आणि आपण पाहतोय की भाजप सत्तेत आली. भाजप सत्तेच्या जवळ येण्याची चिन्ह काही वेळेला निर्माण झाली, किंवा त्यांच्या आमदारांची संख्या वाढली, खासदारांची संख्या वाढली. नंतर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सुद्धा बाजूला पडला. या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती नितीन गडकरी, नंतर देवेंद्र फडणवीस या दोन मोठ्या नेत्यांनी राजकीय आंदोलन केली, याला राजकीय मुद्दा बनवला आणि त्यासोबत विदर्भातल्या अनेक संघटना होत्या. कालांतरानं 2014 मध्ये मोदी सरकार आलं आणि विदर्भाचा मुद्दा हा बाजूला पडला आणि त्यासोबतच विदर्भातील आर्थिक अनुशेष कसा भरून काढायचा या संदर्भात सुद्धा फारशी चर्चा झाली नाही. पण त्यांच्या काळामध्ये एक मात्र जरूर झालं की त्यांच्या काळामध्ये त्यांनी विदर्भातला विकास वेगवेगळ्या योजनांद्वारे कसा केला जाईल याची मांडणी करायला सुरुवात केली आणि हा मुद्दा बाजूला पडला. पण विदर्भामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक विकास कसा होईल, त्यासाठी योजना कशा दिल्या जातील, फंड कसा निश्चित केला जाईल या संदर्भात त्यांनी निर्णय घेतले. ते निर्णय अंमलबजावणीच्या पातळीवर किती खरे ठरले, त्याचा फायदा लोकांना किती झाला, हा एक वेगळा मुद्दा आहे. तो आज आपण याबद्दल चर्चा करत नाही. पण विदर्भ हा महाराष्ट्रात का महत्वाचा होता, तो का सारखा सारखा विदर्भात लोकसभेत आणि विधानसभेमध्ये तो अजेंड्यावर येतो, याचं कारण असं की 10 अत्यंत महत्वाच्या जागा ज्या पूर्वी कधी काँग्रेसकडे होत्या आणि प्रफुल्ल पटेल एक अपवाद वगळता ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. पण सातत्यानं विदर्भ हा पूर्वीही आपण जर निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या, तर विदर्भ हा काँग्रेससाठी बालेकिल्ला होता. एक वेळ अशी होती की 10च्या 10 पूर्वी 11 जागा होत्या, नंतर त्या यवतमाळ यवतमाळला जोडल्या गेल्यामुळे 10 जागा झाल्या. या 10 जागांवरही काँग्रेसचे उमेदवार हे निवडून आले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे नितीन गडकरी यांची सुरुवातीची 2004 नंतरची रणनीती, विदर्भाच्या निवडणुकीमध्ये बीएसपी नावाचा एक महत्वाचा फॅक्टर आला, ते लाखाच्या वर मत घ्यायला लागले. अर्थात आता त्यांचा मतटक्का हा कमी झाला आहे. पण विदर्भातले मुद्दे यामुळे सुटले का? विदर्भातील
शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा जो कळीचा होता तो जागतिक पातळीवर गेला. स्वामीनाथन येऊन गेले, सोनिया गांधी, पंतप्रधान तत्कालीन मनमोहन सिंग, तर हे सगळे येऊन गेले आणि वेगवेगळ्या पक्षातर्फे जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या घोषणाही केल्या गेल्या. या सगळ्या गोष्टी सातत्यानं विदर्भाच्या राजकारणात आपण पाहिल्या, पण विदर्भातला ग्रामीण भाग हा तसाच राहिला. उद्योगधंदे वाढीस लागले का? रोजगार इथला वाढला का? शहरी भागात सुद्धा मिहान, 5 स्टार, बुट्टीबोरी वगैरे वगैरे सगळ्या घोषणा झाल्या. इन्फ्रास्ट्रक्चर विदर्भामध्ये तयार झालं शहरी भागामध्ये, म्हणजे खास करून आपण नागपूर जर विचार केला ती विदर्भाची राजधानी आहे म्हणून, पण विदर्भाच्या या राजधानी आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नितीन गडकरींच्या काळात वाढलं. त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी केंद्राचा इथला राज्याचा देऊन विकास घडवल्याचं सांगितलं जातं. पण आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, पण उद्योगधंदे किती वाढले? ज्या घोषणा झाल्या, बाबा रामदेव येणार होते पतंजलीचं इथे MIDC मध्ये, ते आले नाही. अनिल अंबानींचा डिफेन्सचा कारखाना होता तो सुरू झाला नाही सुट्या भागांचा. त्यानंतर मिहान सारखी एक मोठी औद्योगिक वसाहत तयार केली गेली, पण त्यातले किती उद्योगधंदे हे वाढीस लागले, किती एम्प्लॉयमेंट मिळाला, किती रोजगार निर्माण झाला, किती हातांना काम मिळालं, या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. जर आपण विचार केला वर्ध्यामध्ये वसंत साठे तत्कालीन त्यावेळेला, आता तर ते नाही आहेत, काँग्रेसचे खासदार होते त्यावेळी, लॉईड्स नावाचा एक मोठा कारखाना आला. कारखाने येतात पण त्याची वर्कर कॅपॅसिटी किती आहे, ते किती कामगारांना, किती तंत्रज्ञानांना, किती इंजिनियर्सला रोजगार देऊ शकतात, त्याची कॅपॅसिटी किती हे महत्वाचं आहे. म्हणून सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाबद्दल मी बोलत नाही, ते सुद्धा इथे काही प्रमाणात आहे, पण ते त्यांची क्षमता नाही किंवा ते आर्थिक डबघाईस आलेले काही उद्योग आहेत. मोठे उद्योग इंडोरामा 25-27 वर्षापूर्वी, 25 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी तो सुरू झाला, त्याला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. मग त्यानंतर मधल्या काळामध्ये लॉईड सुरू झाला, तो आता अग्रवाल बंधूंकडेची मोठी कंपनी आहे. हे दोन उद्योग जर आपण पाहिले या भागामध्ये, नागपूर आणि वर्ध्यामध्ये, आणि आपण जर विचार केला अमरावतीमध्ये सुद्धा, तर अशा प्रकारची एक मोठी कंपनी निर्माण झालेली नाही. लोकसभेची निवडणूक ही नाले सफाई आणि लोकल मुद्द्यांवरती नसते. लोकल मुद्दे असतात, प्रभावी असतात कधी कधी, पण राष्ट्रीय मुद्दे, धोरणांवरती, उद्योगावरती, बेरोजगारीवर, महागाईवर ही निवडणूक लढली जाते. पण दुर्दैवाने हे मुद्दे केंद्रस्थानी येताना आपण कमी पाहतो आणि लोकल प्रश्नावरती अत्यंत नागरिक हे लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतात. इथे नागरिकांचं पण प्रबोधन तितकंच महत्वाचं आहे. मग विदर्भ या सगळ्या कोणातून आपण दृष्टिकोनातून पाहिला तर विदर्भाचा विकास पाहिजे तसा झालेला नाही. राजकारणातले अत्यंत फुटकळ विषय हे चर्चेच्या केंद्रस्थानी येतात, प्रचाराच्या केंद्रस्थानी येतात, आणि मूळ जो मुद्दा आहे, इन्फ्लेशन असेल, महागाई असेल, रोजगार असेल, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमीभाव देण्याचा मुद्दा असेल, असे सगळे मुद्दे हे किती येतात, त्याची सोडवणूक, त्या प्रश्नांचे जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ते कसे सोडवले जातात, याचा जाब लोकप्रतिनिधींना विचारायला पाहिजे. खास करून जे लोकप्रतिनिधी 10 वर्ष संसदेत नेतृत्व करतात त्या जिल्ह्याचं, त्यांना विचारण्याची गरज आहे. पण आता तुम्ही विचार करा की लोकसभेची निवडणूक झाली, ते उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे निवडून आले आणि संसदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं आपल्या जिल्ह्याचं, तरी सुद्धा जे कळीचे मुद्दे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत ते मुद्दे सुटलेत का, याचा जाब जनता ही विचारत नाही. ही सर्वात मोठी दुःखद बाब आहे. राजकारणात आपण पाहतो की महाराष्ट्रात पैशापासरी पक्ष झालेले आहेत, पक्ष फुटले आहेत, त्यामुळे संख्या खूप झाली, कार्यकर्ते वाढले, पदाधिकारी वाढले, पण ते कार्यकर्ते पदाधिकारी हे सामान्य माणसातनं तयार झालेले आहेत आणि त्यांच्या जीवनातले ज्वलंत मुद्दे हे सुटले का, त्याचा त्यांनी गांभीर्याने कधी विचार केला का, की पक्षाच्या मागे, नेत्याच्या मागे, कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही धावत सुटता, पण तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या, आजूबाजूच्या समाजातल्या तरुण स्त्रियांना रोजगार किती मिळाला, की रोजगारासाठी तुम्हाला कायम पुणे, मुंबई, बेंगलुरू, हैदराबाद या ठिकाणी तंत्रज्ञान त्याची पदवी घेतलेल्या किंवा इंजिनियर झालेल्या लोकांना अजूनही जावं लागतं का. मी आज शिक्षण घेतल्यानंतर पूर्तीनं, क्षमतेनं मला नोकरी इतर ठिकाणी गेल्यानंतर मिळते, आणि तिथे गेल्यानंतर घराचा प्रश्न आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये निवासस्थान एका बाजूला, नोकरीचं ठिकाण एका बाजूला, त्यातून जी काही अँक्झायटी निर्माण झाली, अस्वस्थता निर्माण झाली आहे, तीही त्याला जगू देत नाही नीट, आणि त्याला काही सुखाचं आयुष्य लाभत नाही, कौटुंबिक स्वास्थ्य लाभत नाही, मानसिक स्वास्थ्य लाभत नाही, आणि या सगळ्या
बिकट अवस्थेमध्ये विदर्भातला तरुण, विदर्भातला नोकरदार वर्ग जो स्थलांतरित झाला तिकडे, तो अशा प्रकारचं आयुष्य जगतो आहे. हे इतके भयान आणि वेगवेगळे मुद्दे, आणि त्याच्यामुळे स्थलांतरित, मायग्रेटेड तरुण, रोजगार, उद्योगधंदे, शेतीचे महत्वाचे प्रश्न, अशा सगळ्यांनी विदर्भाची निवडणूक ही अत्यंत चर्चेत असते. आणि स्वाभाविक जी राजकीय, सामाजिक, आर्थिक गणित जी सातत्यानं बदलत गेली, पक्षफुटीनंतर म्हणा, भाजप सत्तेत असल्यामुळे आणि विरोधी पक्ष कमकुवत होता, नंतर मग या निवडणुकीमध्ये त्या पक्षाच्या उमेदवारांमध्ये काही जान निर्माण झाली. म्हणजे उदाहरणार्थ आपण प्रवीण धोपटे जसं म्हणत होते की वर्ध्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार असता सुरुवातीला, तर त्यांनी ती उमेदवारी घेतली नाही, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाकडनं अमर काळे उभे झाले. पण जे स्पिरिट कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालं आणि सगळे कार्यकर्ते नेते एकत्र येऊन लढाई देतात, त्यामुळे 10 वर्ष खासदार असलेल्या रामदास तडस यांच्या विरोधात एक टक्कर निर्माण झाली, असं वातावरण निर्माण झालं. उमेदवारांमध्ये सुद्धा धाकधूक निर्माण झाली आहे की माझं काय होईल, मला विजय मिळेल किंवा नाही. आणि अशाच प्रकारची परिस्थिती ही अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बळवंत वानखेडे वर्सेस आपल्याला नवनीत राणा हे चित्र दिसत आहे, आणि काट्याची टक्कर होईल असं म्हटलं जाते. तिथे चंद्रपूरची निवडणूक होऊन गेली, पण प्रतिभा धानोरकर यांनी एका दिग्गज महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना, जे मंत्री राहून चुकले, विद्यमान मंत्री आहेत, अनेक वेळा ते आमदार होते, अत्यंत मोठा नेता, त्या नेत्याला सुद्धा त्यांनी टक्कर दिली. टक्कर कुठलीही सहजासहजी दिली जात नाही. अनेकदा कास्ट स्पिरिट असतं, कार्यकर्त्यांचं, पक्षाचं स्पिरिट असतं, लोकांमध्ये काय हवं आहे ते, नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना किती पाठिंबा देतात, त्यांच्या धोरणामुळे किती फायदा झाला, जाहिराती करून आणि सगळ्या गोष्टी करून लोकांचं मत तुम्हाला 2 वेळा, 1 वेळा, 2 वेळा मिळवता येईल, पण सातत्यानं मिळवता येत नाही. भ्रमाचा भोपळा कधी फुटतो, जसा काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं की काँग्रेसचं इतकं 2004 ते 2014 त्यांचं सरकार होतं, आणि त्यानंतर ते उलथवलं गेलं सरकार, नवी सत्ता आली, मोदींची लाट होती, मोदींचं सरकार आलं. अशा सगळ्या घटना, घडामोडी राजकारणात सातत्यानं घडत असतात. काय होईल, कुठल्या वेळेला कुठली मुद्दा जोर पकडेल, हवा कशी पालटेल, हे सांगता येत नाही. नितीन गडकरी नागपूरच्या बाबतीत त्यांचं काम चांगलं आहे, त्यांची इमेज चांगली आहे, ते सर्व समाजातल्या घटकांना एकत्र आणून बांधू शकतात. भले त्यांची विचारसरणी RSS ची असेल, ते भाजपचे असेल, तरी सुद्धा असे नेते सुद्धा आपल्या समाजामध्ये आपण पाहतो. या सगळ्या पूर्व विदर्भातल्या निवडणुका होऊन चुकल्या, पण हे मुद्दे आपल्याला चर्चेमध्ये सातत्यानं आठवत राहतात. पश्चिम विदर्भामध्ये आपण पाहिलं की अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर विरुद्ध अभयसिंह पाटील मैदानात आहे, तिथे सुद्धा चुरस निर्माण झालेली आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. अमरावतीमध्ये प्रहारचे दिनेश बुक सुद्धा उभे झाले, ते पूर्वी उद्धव ठाकरे गटाकडनं काम करत होते. म्हणजे आपण पाहिलं की वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या मतदार संघामध्ये आपण वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण होत पाहते. अर्थात मतदान किती टक्के होतं, उन्हामधले सगळे प्रचंड तापलेल्या उन्हामध्ये लोक घराच्या बाहेर किती पडतात, हे सातत्यानं मुद्दे असतात. साधारणतः 7च्या आसपास सरासरी परभणी, नांदेड आणि या भागामध्ये, हिंगोलीमध्ये मतदान हे 7.7% आसपास 9 वाजेपर्यंत झालं. आणि इथे सुद्धा पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा मतदार संघामध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला 6, 6.5, कुठे 7% मतदान 9 वाजेपर्यंत झालेलं पाहायला मिळतं. जास्तीत जास्त मतदान खरं तर उन्हाच्या आधी व्हावं असं अपेक्षित असतं, कारण उन्हाची झळ नंतर बसते आणि दुपारनंतर ऊन तापतं, आणि 6 नंतर 6 वाजेपर्यंत उन्हाची लाही काही थांबत नाही. आणि म्हणून लोकांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात असेल, लोकांचं स्वतःचं स्पिरिट हे मतदानाबाबत खूप जर मोठं असेल, तर त्याची मतांची टक्केवारी वाढते आणि मग व्होटर टर्नआउट आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत.